मित्रांनो, देवेंद्र फडणवीसचं आजचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट धक्कादायक आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. काय बोलले ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघा नेमकं काय बोलले देवेंद्र फडणवीस. जी काही 31,000 कोटी रुपयांची मदत जी काही घोषित केली आहे, बेंबीच्या देठापासून सांगताय, जिकडे तिकडे प्रचार आणि 31,000 कोटी रुपये आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, दिवाळीपूर्वी ही जी काही मदत आहे ती मदत आम्ही टाकणार असं ठणकावून सांगणारे ही ट्रिपल इंजिन सरकार, एक फुल दोन हाफ म्हटले जाणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ज्यावेळेस विचारण्यात आलं की ही जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पोहोचलेली नाही आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते बघा. शेतकऱ्यांना काय झालं सर, या संदर्भात दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय अपडेट? मदत मिळणं सुरू झालेलं आहे. मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे. पण याला काही कालावधी लागतो, ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो, त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा जो माणूस आहे, हा माणूस नेहमीच दुपट्टीपणा करतो. कधी बोलतो काही, सांगतो काही, तोंडात काही, ओठावर काही, डोळ्यात काही, पोटात काही, अशी गोष्ट आहे. आणि मग आता दिवाळीपर्यंत जे याला कालावधी लागतो असं म्हणणारे मुख्यमंत्री त्यावेळेस काय म्हटले होते की तात्काळ म्हणजे ज्यावेळेस पाऊस चालू होता आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः कमरे एवढं पाणी होतं, घरात कमरे एवढं पाणी होतं, त्यावेळेस वेळ मारून नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय म्हटलं की कुठलाही विचार न करता, कुठलाही निकष न लावता आम्ही शेतकऱ्यांना ही मदत देऊ. आणि आता म्हणतो काय घडी, त्याच्यानंतर पंचनाम्यांचा विषय केला, त्याच्यानंतर बैठका घेतल्या, त्याच्यानंतर आता आजचं स्टेटमेंट काय आहे की ही जी काही निधी आहे याला द्यायला थोडासा वेळ लागतो आणि म्हणूनच याला काही शेतकऱ्यांना मिळाले, सुरू केली, बस एवढं संपलं. अरे बाबा, पुढची मदत कधी मिळेल शेतकऱ्यांना ते सांगा ना. नुसतंच सांगता की आत्ता देईल तेव्हा देईल. शेतकऱ्यांना वाट पाहत आहे, सणासुदीचे दिवस आहे, तुम्ही मजा करता सरकारी पैशांनी. स्वतःच्या घरात तुम्ही 25-25 लाखाचे बेड घेता, तुम्हाला खायला प्यायला 4-4 वेळेस पोट भरून इकडचं तिकडचं तुम्ही दाबून खाता. शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे, मशागतीला पैसा नाही, दिवाळीला पैसा नाही आहे. लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस ही जी काही मदत टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस दुपट्टीपणा करतो मला तरी वाटतं, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.